नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आज खूपच जास्त एक्साइटेड आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत होतात. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ZP नागपूर मेगा रिक्रुटमेंट 2026 बद्दल अगदी A to Z माहिती घेणार आहोत. तर मग अजिबात वेळ न घालवता लेट्स गेट टू दिस सेशन. लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, जरा हे वाक्य बघा. हे जणू काही मी स्वतः माझ्या हाताने लिहिलंय असं वाटतंय. ही भरती नर्सिंग आणि MPW मेल उमेदवारांसाठी एक फार मोठा दिलासा घेऊन आली आहे, आणि हे अगदी 100% खरं आहे. 15व्या वित्त आयोगांतर्गत म्हणजे 15 फायनान्स कमिशन UHWC ची जी घोषणा झाली आहे ना, बापरे, ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. मला माहिती आहे की तुम्ही रात्रंदिवस एक करून अभ्यास करत आहात, खूप मेहनत घेताय, आणि म्हणूनच ही सरकारी कंत्राटी संधी तुमच्या त्या सगळ्या मेहनतीचं फळ नक्कीच ठरू शकते. आणि आता स्क्रीनवरचा हा मोठा आकडा बघा, 76. होय, तब्बल 76 कंत्राटी तत्वावरील म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वेकेन्सीज या भरतीमध्ये आहेत. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही इतकी मोठी संधी चालून आली आहे ना, म्हणजे विचार करा, हा फक्त 76 असा आकडा नाहीये, तर 76 उमेदवारांच्या 76 कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश आणणारी ही एक मोठी संधी आहे. सो या बहुप्रतीक्षित अपडेटबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेण्यासाठी आजच्या या मार्गदर्शनात शेवटपर्यंत माझ्यासोबत कनेक्टेड राहा. राईट, चला आता जरा या माहितीच्या खोलात जाऊया. सगळ्यात आधी स्टाफ नर्स पदाबद्दल बोलूया. लक्ष देऊन ऐका बरं का. या पदासाठी एकूण 16 जागा उपलब्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल, यासाठी क्वालिफिकेशन काय लागेल? तर तुमच्याकडे GNM असणं मस्ट आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य आहे, त्याशिवाय चालणार नाही. आणि मित्रांनो, सॅलरीबद्दल सांगायचं तर या पदासाठी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये इतकं घसघशीत मानधन दिलं जाईल. एकदम भारी पॅकेज आहे, नाही का? ओके, आता आपण वळूया आपल्या पुढच्या अतिशय महत्त्वाच्या पदाकडे, ते म्हणजे MPW मेल. बघा, या पर्टिक्युलर पदासाठी एकूण 15 रिक्त जागा आहेत. आता यासाठीची पात्रता काय? तर सिंपल आहे, तुम्ही विज्ञान शाखेतून म्हणजे सायन्समधून 12वी पास असणं गरजेचं आहे, आणि सोबतच तुमच्याकडे हेल्थ वर्कर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण केलेला असावा. आणि पगार या पदासाठी तुम्हाला दरमहा 18,000 रुपये मिळतील. जे मित्र खास या फील्डची तयारी करत आहेत ना, त्यांच्यासाठी तर ही अक्षरशः लॉटरी लागल्यासारखी आनंदाची बातमी आहे. आता साहजिकच तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की बाबा, यासाठी वयोमर्यादा काय आहे आणि फी किती भरायची आहे? चला, हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी वयोमर्यादा आहे 38 वर्षे, आणि ऑनलाईन फॉर्मची फी असेल फक्त 150 रुपये. पण जर समजा तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये म्हणजे राखीव प्रवर्गात येत असाल तर इथे तुम्हाला 5 वर्षांची छान सूट मिळते. म्हणजेच तुमची वयोमर्यादा असेल 43 वर्षे आणि फी असेल फक्त 100 रुपये. सो तुम्ही नक्की कोणत्या कॅटेगरीत येता हे नीट चेक करा आणि त्यानुसार योग्य फी भरून तुमचा अर्ज करा. पारदर्शक निवड प्रक्रिया. उमेदवारांची निवड कशी केली जाते? आता आपण बघूया की ही निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित कशी असणार आहे. हे बघा, हे समजून घेणं खूप क्रुशल आहे. तुमचा फायनल मेरिट स्कोअर नेमका कसा कॅल्क्युलेट होणार? तर याचे 3 साधे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे तुमची मूळ अर्हता परीक्षा, ज्याला आपण क्वालिफाईंग एक्झाम म्हणतो, त्याचे 50% गुण ग्राह्य धरले जातील. दुसरा टप्पा असा की जर तुमच्याकडे आवश्यक पात्रतेपेक्षा जास्त उच्च शिक्षण असेल म्हणजे हायर एज्युकेशन, तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20% गुण मिळतील. आणि तिसरा आणि कदाचित सर्वात गेम चेंजिंग टप्पा म्हणजे तुमचा कामाचा अनुभव. होय, एक्सपिरियन्ससाठी कमाल 30% गुण दिले जातील. म्हणजे थोडक्यात काय, तर हे तिन्ही टप्पे एकत्र करून तुमचा 100 पैकी एक फायनल मेरिट स्कोअर तयार होईल. एकदम क्लिअर? बरं, आता हे सगळं तर समजलं, पण अर्ज करायचा कसा? मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही पूर्ण प्रोसेस 100% डिजिटल आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त www.nhm.zpnagpur.in या अधिकृत पोर्टलवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन किंवा हाताने भरलेले अर्ज तिथे स्वीकारले जाणार नाहीत. खरंच चुकूनही तो प्रयत्न करू नका. त्यामुळे आपला वेळ वाचवा आणि अधिकृत वेबसाईटवरूनच अचूक माहिती भरून तुमचा फॉर्म सबमिट करा. आणि आता सर्वात महत्त्वाची धोक्याची घंटा, डेडलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंतच. बघा, माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे, प्लीज शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसू नका. आपल्याला माहिती आहे, शेवटच्या दिवशी सर्व्हर क्रॅश होण्याचे किंवा इंटरनेटचे काय प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे उद्याची वाट न पाहता आजच लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून मोकळे व्हा. एवढी भारी संधी हातातून जाऊ देऊ नका यार. मित्रांनो, या सरकारी कंत्राटी संधीचं नक्की सोनं करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणामधून तुम्हाला संपूर्ण आणि अचूक दिशा मिळाली असेल अशी मला खात्री आहे.
जर तुम्हाला DMER आणि अशाच इतर नवनवीन भरतींबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे विश्लेषण नक्की पहा, आपल्या चॅनल मेंबरशिपला नक्की जॉईन करा आणि हो, जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेवटी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, एवढी मोठी संधी तुमच्या दारात उभी आहे, मग ह्या 76 पैकी स्वतःची एक जागा फिक्स करण्यासाठी तुम्ही आजच अभ्यासाला लागणार आहात की नाही? विचार करा आणि तयारीला लागा. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.